पाहिलं का, इथे संध्याकाळी 8:30 वाजले तरीही खेळाडू ग्राउंडला प्रॅक्टिस करत आहेत, कारण त्यांच्या आता मॅचेस जवळ आले आहेत. आणि खेळाडू खूप किती कष्ट असतं पाहिलं का. असं किती आता 9 वाजेपर्यंत ह्यांची प्रॅक्टिस चालू राहणार आहे. आणि आता हे फोटो काढू देत नव्हते, त्यामुळे मला फोटो काढू नको म्हणत होते. त्यामुळे मी स्वतः व्हिडिओ केला आहे. संध्याकाळचा लाईट लावून प्रॅक्टिस चालू आहे, पाहिलं का. आणि सगळीकडे लाईटी वगैरे लागलेल्या आहेत आणि खूप अंधारात सुद्धा हे विद्यार्थी असे ग्राउंडला मॅचेसची प्रॅक्टिस करत आहेत. आणि येताना आम्ही घरी आलो आहोत फराळाचं सामान घेऊन. हे पाहिलं का, फराळाचं सामान, हे उपवास पाहिलं का, शाबू, भगर 2 वेळेस घेतली होती मी. आणि हे शेंगदाणे आणि काय वेपर्स वगैरे घेतलेत. आणि हे भगरच आहे. आणि केळी घेतली आहे, केळी पाहिलं का. आणि हे खजूर, समर्थला खजूर आवडतं त्यामुळे खजूर पण आणलं आहे. आणि आणखीन आहे हे उपवास पाहिलं का. आणखीन मी रताळे आणले होते, ते दुसरीकडे ठेवलेत रताळे वगैरे. आता हे एवढं खाऊन हा उपवास करणार आहे. एकादशी आहे म्हणे, आता एकादशी धरणार आहे समर्थ. आणि हे खाऊन, एकादश खाऊन, पोटोबा खाऊन हे रताळे आहेत. हे पण आपण ह्याची खीर बनवणार आहोत उद्या. आणि खूपच हे वेपर्स, अशी खरेदी झाली आहे उपवासाची. आणि हे मुलं सगळे उपवास धरणार आहेत म्हणे. ह्या दुसऱ्या दिवशी मी इथे भगरीचे आधी नीट करून घेतले आहेत. आणि नीट करून ते थोडंसं धुवून व्यवस्थित त्याला मी आप्पे करणार आहे आज. नारळ वगैरे सोलला आहे आणि त्याची चटणी करून बनवून घेतली आहे. आणि हे धुवून घेतलं आहे. आता हे मिक्सरवरून काढून मी तवा ठेवून शाबूही भाजून घेते आणि त्यात टाकणार आहे शाबू वगैरे. आणि मिक्सरवर काढून घेऊन मी असे आप्पे बनवले आहे. आणि चटणी आणि आप्पे खूपच छान यमी झाले. आणि हे मुलांना खूप आवडलं की हे जे भगरीचे आप्पे. आणि खूपच म्हणजे आज उपवास आहे असं वाटतच नाही, कारण हे वेगळं नवीन काय तर खायला भेटतं. पण खरं तर उपवास खूप पूर्ण काही न खाता उपवास धरला पाहिजे. तशी एकादश धरली.